नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आजकाल बऱ्याच जणांना केस गळणे, हेअर फॉल होणे बऱ्याच जणांना प्रॉब्लेम झालेला आहे। तर केस मजबूत, चमकदार, मऊ आणि जर छान होऊ द्यायचे असेल तर हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। घरगुती उपाय आहे पण खूप छान आहे आणि एकही रुपया खर्च न करता येणारा उपाय आहे। पार्लरमध्ये सुद्धा महागडे प्रोडक्ट्स वापरण्यापेक्षा, खूप पैसे घालण्यापेक्षा हा घरगुती उपाय तुम्ही नक्की करून पहा। नक्की तुम्हाला एका महिन्यामध्ये रिझल्ट येईल। तर हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा। तुम्ही माझे हेअर्स पाहू शकता किती मोठे आणि मुलायम मजबूत आहेत। तर हा उपाय करण्यापूर्वी जर तुम्हाला मी सांगते, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला एक सबस्क्राईब करून नक्की जा। हा उपाय तुमच्यासाठी खूप फायदेमंद आहे। तुम्हाला पण असे हेअर हवे असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा। तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तरच तुम्हाला समजेल की तुमच्या हेअरसाठी मी काय उपाय सांगणार आहे ते। तर मैत्रिणींनो, चला तर मग आपण चालू करूया का। तर मी इथे एक बाउल घेतले आहे, त्याच्यामध्ये 2 चम्मच चहापत्ती घेतली आहे। तुमचे जर हेअर छोटे असेल तर तुम्ही 1 चम्मच घ्या। माझे हेअर मोठे आहे त्यामुळे मी 2 चम्मच घेतलेले आहेत। तर आपण काय करायचे आहे, हे चहापत्ती पावडर कोणतेही चालेल, घेतले तरी चालेल, काहीही हरकत नाही। आणि इथे मी पाणी घेतलेले आहे आणि पाण्यामध्ये आपण ती चहा पावडर टाकून घेणार आहोत। तर काय करायचे आहे, एका बाउलमध्ये पाणी घ्यायचे आहे पातेल्यामध्ये आणि चहा पावडर आपल्याला लागली तशी टाकायची आहे आणि त्याला छानपैकी असे ढवळून घ्यायचे आहे। आता बऱ्याच जण केमिकलचे शॅम्पूज वगैरे वापरतात, तर तुम्हाला काहीही वापरायचे काम पडणार नाही, फक्त हा उपाय करा। त्यानंतर इथे कढीपत्ता घेतलेला आहे। कढीपत्ता हा शरीरासाठी सुद्धा छान असतो आणि केसांसाठी सुद्धा। कढीपत्ता हा व्हिटॅमिन असतात कढीपत्त्यामध्ये। तर हे मी 10 मिनिटं झाकून ठेवले आहे, त्यानंतर काढले आहे, त्याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे। तर मैत्रिणींनो, कढीपत्ता हा भाजीमध्ये सुद्धा तुम्ही डेली खा, त्याच्यामुळे सुद्धा हेअर आपले काळे व्हायला सुरुवात होते आणि मुळापासून केस असे मजबूत व्हायला सुरुवात होते। कढीपत्ता हा खूप फायदेशीर असतो आपल्या शरीरासाठी, आपल्या हेल्थसाठी। त्यानंतर मी इथे काय केले आहे, गॅसवर पातेले ठेवले आणि ते छान असे ढवळून घेतलेले आहे। त्याचा अर्क पूर्ण पाण्यामध्ये उतरला पाहिजे, जेणेकरून ते पाणी आपल्या केसांसाठी उपयुक्त ठरले पाहिजे। आता पूर्ण अर्क उतरण्यासाठी काय करावे लागेल, तुम्हाला ते पाणी 10-15 मिनटं तरी छान असे उकळू द्यावं लागेल। त्याला छान असे ढवळून घ्यायचे, जेणेकरून पूर्ण अर्क उतरला पाहिजे। आता बऱ्याच जणांना वाटतं आपले केस छान मोठे असायला हवेत। आजकाल केसांची समस्या खूपच वाढलेली आहे, त्यासाठी हा उपाय नक्की करून पहा। आणि घरगुतीच उपाय आहे, फक्त एक वस्तू लागणार आहे। चहापत्ती आपल्याकडे अवेलेबलच असते आणि कढीपत्ता हा आपल्या कुठेही झाड असतं, त्याचं झाड जिथे असेल तिथून आपण कढीपत्तासुद्धा आणू शकतो। त्यानंतर मी इथे वाटीमध्ये पूर्ण ते आपण जे काढलेलं होतं, पाणी उकळलेले होते, ते पूर्ण वाटीमध्ये मी गाळून घेतले आहे चाळणीच्या साहाय्याने आणि आपण ते पूर्ण गाळून घ्यायचे आहे। आता तुम्ही त्यानंतर ते केसांना अप्लाय करा आणि मला रिझल्ट सांगा कसा आला आहे ते। चहापत्ती ही केसांसाठी खूप गुणकारी असते, त्यामुळे हा उपाय तुम्ही सुद्धा नक्की करून पहा। मला तर रिझल्ट आलेला आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईकसुद्धा करा व्हिडिओ आवडला असेल तर। आणि शेवटी तुम्ही माझे हेअर्स पाहू शकता, मी अप्लायसुद्धा केलेले आहे। चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया मैत्रिणींनो। चला तर मग, धन्यवाद।